नमस्कार, पूर्वाच किचनमध्ये आज आपण वांगी बटाट्याची पातळ भाजी करणार आहोत. वांगी बटाट्याचा रस्सा म्हटला तरीही चालेल. अगदी भरल्या वांग्याप्रमाणे खमंग अशी ही भाजी तयार होते. तर लगेचच आपण सुरुवात करूया. वांग्याची भाजी म्हटली की चमचमीतच असली पाहिजे, मसालेदारच असली पाहिजे. तर या भाजीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. अगदी घरचेच मसाले वापरलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत. एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. काळी मिरीचे 6 दाणे घातलेले आहेत. अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. चिमूटभर हिंग घेतलेला आहे. 1 टेबलस्पून धणेपूड घेतलेली आहे. अर्धा टेबलस्पून हळद घालणार आहोत. हळदीने या भाजीला खूप सुरेख असा रंग येतो. आता हे सर्व मसाले 1-2दा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. मसाले थोडे असल्यामुळे जाडसर असे वाटले जातात, पण काही हरकत नाही. जेवढे वाटले जातील तेवढे वाटून घ्यायचे. हे मसाले आपल्याला पुन्हा एकदा ओल्या खोबऱ्यासोबत वाटायचेच आहेत, त्यामुळे जाडसर वाटले गेले तरी काही हरकत नाही. आता आपण या मसाल्यांमध्ये 2 ते 3 चमचे खवलेला नारळ घालणार आहोत आणि या ओल्या खोबऱ्यासोबत हे मसाले पुन्हा एकदा वाटून घ्यायचे आहेत. वाटताना थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे छान अगदी बारीक वाटलं जातं. तर अर्धा पेला पाणी घालणार आहे मी. तर अर्धा पेला पाणी घालून हे मसाले आणि खोबरं छान एकजीव वाटून घेतलं. भाजीसाठी खमंग असं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे. भाजी बनवण्यासाठी इथे मी लांबट आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. सोबतच 2 बटाटेसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता वांगी आणि बटाट्यांच्या आपण मोठ्या आकाराच्या फोडी करणार आहोत. या फोडी करून आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे या भाज्या काळ्या पडत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या फळभाज्या कापल्यानंतर त्या स्वच्छ पाण्यामध्ये एकदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या, त्यामुळे त्या काळ्या पडत नाहीत. तर आता आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते. तर कुकर मी तापत ठेवलेला आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊ. वांग्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं, त्यामुळे ही भाजी अगदी छान तयार होते आणि वांगी मोडूनसुद्धा जात नाहीत. तेल तापलेलं आहे. आता आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी उडायला लागल्यानंतर आता आपण मसाला वेलची घालणार आहोत. मसाला वेलचीचा एक खास अशी चव येते या भाजीला, म्हणून मी मसाला वेलचीचा वापर केलेला आहे. तर आता ही मसाला वेलची आपण तेलामध्ये घालून घेऊ आणि 2 चमचे जिरं घालून घेऊ. जिरंसुद्धा चांगलं फुललं पाहिजे. आता एक हिरवी मिरची मध्यभागी चिरून घातलेली आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण लगेचच वांगी आणि बटाट्याच्या ज्या फोडी आपण पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या त्या फोडणीत घालून घेऊया आणि छानपैकी परतवून घेऊया. फोडणी सगळ्या फोडींना अगदी छान लागली पाहिजे, म्हणून वांगी बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर लगेचच वर खाली करून घ्यायच्या आहेत, म्हणजे फोडणी सर्वत्र लागेल. तर अशा प्रकारे वांगी आणि बटाट्याच्या सर्व फोडणीत छानपैकी परतवून घ्यायच्या आहेत. फोडणीचा सुवास जो आहे तो भाजीला सर्वत्र लागला पाहिजे. आता ह्या परतवून झालेल्या आहेत. आता लगेचच आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ, म्हणजे मीठ सर्वत्र भाज्यांना लागेल. आता अर्धा चमचा मालवणी मसाला घालून घेऊ. तुमच्या घरातला जो साठवणीचा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. मीठ आणि मसाला घातल्यानंतर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटं आपल्याला हे मीठ आणि मसाल्यामध्ये भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. भाजी फार जास्त तिखट होऊ नये म्हणून मी फोडणीत घातलेले हिरव्या मिरचीचे तुकडे काढून घेतलेले आहेत. आता या फोडींमध्ये वाटण घालायचं आहे. आपण जे सुरुवातीलाच करून घेतलं होतं ते मसाल्याचं वाटण आता यामध्ये घालायचं आहे.
वाटण घातल्यानंतर पुन्हा एकदा या फोडी आपण छानपैकी वाटणामध्ये परतवून घेऊ, म्हणजे या वाटणाचा सर्व जो फ्लेवर आहे तो फोडींमध्ये अगदी मस्त उतरेल. आता ही परतवून झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, गरजेप्रमाणे पाणी घालायचं. भाजी किती दाट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. हे आपण वांगी बटाट्याचा थोडासा रसा अशी भाजी करणार आहोत, म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घालणार आहे. तर हे जे मसाल्याचं वाटण आपण तयार केलं होतं ते मिक्सरचं भांडंच धुवून मी पाणी घातलेलं आहे. साधारण 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे, कारण या भाजीमध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. तर हे वाटण पाणी शोषून घेतं आणि कुकरमध्ये ही भाजी आपण तयार करणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये थोडंसं जास्त पाणी घालावं लागतं, पण अगदी फार जास्तसुद्धा घालायचं नाही. साधारण वांगी आणि बटाट्याच्या फोडी बुडतील इतकंच पाणी घालायचं. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. साधारण 2 शिट्ट्या केल्यानंतर गॅस बंद केला होता आणि आता ही भाजी तयार झालेली आहे. वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी अगदी छान शिजलेल्या आहेत, शिवाय थोडासा रससुद्धा झालेला आहे. तर हा वांगी बटाट्याचा खमंग असा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण हा एका वाडग्यामध्ये काढून घेऊ. कुकरमध्ये तयार केल्यामुळे वांगी आणि बटाट्याच्या फोडी सारखे हलवायला लागत नाहीत. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते. अगदी झटपट भाजी तयार होते, फक्त वाटण करायला जो वेळ लागतो तेवढाच. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वांगी बटाट्याचा रस्सा नक्की करून पहा. तर अशा प्रकारे ही वांगी बटाट्याची पातळ भाजी किंवा वांगी बटाटा रस्सा तयार झालेला आहे. अगदी खमंग लागतो बरं का. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. इथे या भाजीसाठी मी जी लांबट वांगी वापरलेली आहेत त्याला फार छान असा गर असतो. तर तुम्ही आवडत नसेल तर तुम्ही आपली नेहमीची जी असतात जांभळ्या रंगाची तीसुद्धा वांगी वापरू शकता, काटेरी वांगी. तर अशा प्रकारे हा गरमागरम वांगी बटाटा रस्सा तयार झालेला आहे. हा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा पोळीसोबतसुद्धा सुंदर लागतो, भातासोबतसुद्धा सुंदर लागतो हा वांगी बटाटा रस्सा. खास करून ज्यांना वांगी आवडतात त्यांना तर ही रेसिपी नक्की आवडेल. इतकी अफलातून रेसिपी आहे, तर एकदा नक्की करून पहा या पद्धतीने. धन्यवाद.